भाऊ तुमचं नाव काय? रवींद्र जयदेवराव कांबळे. रवींद्र जयदेवराव कांबळे कुठं राहता तुम्ही? राहणार निंबा, निंबा. तालुका भातकुली. बरं, हे शेत तुमचं आहे का? हे शेत माझंच आहे. हे गोरखा रोडवर आहे. अच्छा. पूर्ण पाण्याने साचलेलं आहे. याच्या सर्व पाण्याने पीक सर्व खराब झालेलं आहे याच्यामध्ये. बरं बरं. हे डबल पेरलो तुम्ही का पहिले एकदा पेरलं होतं? हे 2 वेळा पेरणी झाली याची. अच्छा. पहिले पाण्याला मोड आली, नंतर पेरली आणखी. तर आता पण पूर्ण पाणी साचलेलं शेतामध्ये. आता हे नुकसान भरपाई इथं कोणी पाहायला आलं का तुमचं? इथे कोणीच पाहायला नाही आलं, सर्वे नाही झाला, काहीच नाही झालं याच्यामध्ये. तुम्ही सरकारला काय मागणी काय तुमची सरकार म्हणजे शासनाला? शासनाला हे आमचं हे भरपाई करून द्यायला पाहिजे शासनानं, कारण हे पाणी साचलेलं पूर्ण या शेतामध्ये पिकाचं खूप नुकसान झालेलं आहे. याच्याकडे शासनाने लक्ष द्यायला पाहिजे. राजकीय नेते किती कोणी आले होते? कोणीच पाहिलं नाही, कोणीच काही नाही, नेते कोणीच नाही आलं. तरी ते इथं येऊन पाहणी करत नाही आहे. ते स्वतःच करावं म्हणतात. ते का फुकटाचा पगार घेतात का? इथं शेतकरी मरत आहे, कोणत्याची नोंद घेत नाही आहे. तरी शासनाने याची दखल घ्यावी हीच आमची मागणी आहे. सध्या संपूर्ण विदर्भाला तसेच महाराष्ट्राला पावसाने झोडपला आहे. आपण बघू शकता, आपण अमरावती येथील भातकुली तालुक्यात इथे एक शेताशिवारात पावसामुळे पाणी साचलेलं आहे. आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे, ज्यामुळे पिकांना भरपूर प्रमाणात नुकसान झालं आहे. जिकडे आपण बघू शकता या ठिकाणी पण त्यांनी नुकतेच पिकं पेरली आहेत आणि या पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचं नुकसान झालं आहे. या शेतातील आपले शेतकरी आहेत, आपल्यासोबत आपण जाणून घेऊया कशा प्रकारे त्यांनी लागवड केली होती आणि आता नुकसान झालं आहे आणि या शासनाला काय त्यांचे मागण्या आहेत. काय सांगाल आपण? शासनाला काय विनंती आहे आपल्याला? शासनानं आमची खर्च झालेला भरपाई करून द्यावी. आमचं हे झाल्यामुळे कर्ज काढून आम्ही शेती पेरली, पण पावसामुळे आमचं पूर्ण नुकसान झालं आहे. सर्व कास्तकारी करून आम्ही पूर्ण केली कर्ज काढून, पण आम्हाला या पाण्यामुळे पावसामुळे खूप झटका बसला आहे. तर शासनाने काहीतरी याची हे द्यावी. शासनाने इथे येऊन बघायचं आहे, नोंद करून घ्यायची आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यायची. हे सर्व शेतकऱ्यांचं मागणी आहे शासनाला. शासनाने भरपाई द्यावी.